हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण काल पाहिला होता इयत्ता 5वीचा बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी येथील द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर. आज आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत वर्ग 7वीच्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्र परीक्षेच्या पेपरची. तर तेव्हा आता तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. तुमच्या सगळ्यांसाठी स्क्रीनवरती प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करणार आहोत आजच्या एक्सप्लेनेशनच्या सेशनला. तर सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द फर्स्ट क्वेश्चन अँड दिस फर्स्ट क्वेश्चन will appear soon in front of you. I am going to make the paper zoom. हां, आता तुम्ही पाहू शकता क्लिअरली. हा जो मुळामध्ये पेपर आहे तो आहे 50 गुणांसाठीचा. आणि आता आपण जो पहिला प्रश्न पाहत आहोत तर तो प्रश्न आहे कवितेवर आधारित, कवितेच्या ओळींवर आधारित, आणि त्याच्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत. प्रत्येक उपप्रश्नाला 1 याप्रमाणे हा क्वेश्चन 5 मार्कांसाठी असणार आहे, 5 गुणांसाठी असणार आहे. तर तो प्रश्न आता आपण पाहणार आहोत नेमका कोणता आहे आणि त्यामध्ये कोणते उपप्रश्न विचारण्यात आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, रीड द लाईन्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. कवितेच्या ओळी खाली देण्यात आलेल्या आहेत, त्या वाचायच्यात आणि त्या खाली देण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला लिहायची आहेत. तर आता आपण पाहूया पहिला उपप्रश्न कोणता आहे त्यासाठी विचारण्यात आलेला, आणि त्या अगोदर आपण पाहूया ही कविता कोणती निवडलेली आहे. कवितेच्या ओळी मी या ठिकाणी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. प्लीज डोंट रीड दिस पोएम. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. यू रिअली हॅव टू स्टॉप. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. केन नेस्बिट. आता या ठिकाणी केन नेस्बिट हे खाली दिलेले त्या कवितेचे कवी आहेत. तर आता आपण पाहूया पहिला उपप्रश्न कोणता विचारण्यात आलेला आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम. कवितेचं शीर्षक काय आहे, कवितेला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी पाहू शकता. मी तुम्हाला मुद्दामच हा प्रश्न या ठिकाणी मार्क करून दाखवेल कलरमध्ये. तर आता आपण पाहूया. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता, प्लीज डोंट रीड दिस पोएम. आता प्लीज डोंट रीड दिस पोएम हे याचं टायटल आहे, म्हणून आपण इथं उत्तरामध्ये त्याची नोंद कशी करणार आहोत. प्लीज डोंट रीड दिस पोएम इज द टायटल ऑफ द पोएम. किंवा आपण असं म्हणू शकतो की द टायटल ऑफ द पोएम इज प्लीज डोंट रीड धिस पोएम. ओके, तर हा प्रश्न 1 मार्कासाठी होता. तर त्या 1 मार्कासाठीच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहेच. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 2 कुठला होता तो पाहूया आपण. व्हॉट विल आय डू इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. क्विट करणे म्हणजे थांबणे. तुम्ही जर इन्स्टंटली किंवा ताबडतोब थांबला नाहीत तर मी काय करणार आहे. मी म्हणजे या ठिकाणी कवी काय करणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं, विचारण्यात आलेलं आहे की जर तुम्ही कविता वाचण्याचं काम थांबवलं नाही इन्स्टंटली किंवा लगेच ताबडतोब, तर मग मी काय करील. तर आता मी काय करील म्हणजे कवी काय करील. तर आता कवितेच्या ओळी आपण जर नीट पुन्हा पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की कवीनं काय सांगितलेलं आहे. इथं आपल्याला माहिती आहे की इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. आय स्वेअर म्हणजे मी शपथ घेतो की मी पोलिसांना बोलवेल, शपथ सांगतो की मी पोलिसांना बोलावेल. म्हणून या ठिकाणचं उत्तर असणार आहे की आय विल कॉल अ कॉप इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. ॲरोन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, ऑरेंज कलरचा ॲरो आहे. उत्तर मी या ठिकाणी दाखवलेलं आहे की आय विल कॉल अ कॉप इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. हां, नाव लेट्स गो टू द थर्ड क्वेश्चन. राईट एनी 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोएम. आता या ठिकाणी देण्यात आलेल्या लाईन्समध्ये आपल्याला या कवितेत आलेल्या कोणत्याही 2 रायमिंग पेअर्स लिहून काढायच्यात किंवा फाइंड आउट करायच्यात आणि त्या राईट डाऊन करायच्या आहेत. तर त्याचं आन्सर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आपण जाऊया परत एकदा कवितेच्या ओळींकडे. तर आता कवितेमध्ये तुम्हाला रायमिंग्स कुठं शोधायचे तर ते मी तुम्हाला तर लगेच सांगतो. आपल्याला रायमिंग पेअर्स शोधायचे आहेत कवितेच्या एंडमध्ये, कवितेच्या ओळीच्या शेवटच्या बाजूला. तर इथे तुम्ही पाहू शकता, एक इथं स्टॉप आणि इथं कॉप ही पेअर सापडते आपल्याला. त्याच्यानंतर आपण आणखी बारकाईनं पाहिल्याच्यानंतर आपल्याला अजून दुसरी एक पेअर सापडते, ती आहे जेल अँड फ्रेल. तर हेच त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे स्टॉप, कॉप, जेल, फ्रेल. ह्या 2 पेअर्स आपण तिथे लिहायच्या आहेत. 2 पेअरसाठी हाफ इच याप्रमाणे 1 मार्क फॉर दिस 1 क्वेश्चन. आता पुढे पाहूया 4th नंबरचा क्वेश्चन कुठला आहे, चौथा क्वेश्चन कुठला आहे. तर तो चौथा प्रश्न आता आपण पाहूया. तो चौथा प्रश्न देण्यात आलेला आहे, राईट द फुल फॉर्म्स ऑर लॉंग फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. खाली देण्यात आलेल्या शब्दांचे फुल फॉर्म किंवा लॉंग फॉर्म कुठले आहेत ते लिहा. आता या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे याचे फुल फॉर्म्स कोणते आहेत. दिलेले शब्द हे ॲब्रिव्हिएशनच्या फॉर्ममध्ये आहेत. ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म, जिथे आपण ॲपॉस्ट्रॉफीचा यूज करून 2 शब्द कनेक्ट करतो त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं देखील म्हणतात. ह्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच्या स्वरूपामध्ये 2 शब्द इथं देण्यात आलेले आहेत. पहिला आहे U'RE आणि सेकंड वन आहे DON'T. आता यांचे लॉंग फॉर्म काय होतात ते आता पाहूया आपण. U'REचं होतं UR आणि DON'Tचं होतं डू नॉट. ते डोंट आहे, त्याचा लॉंग फॉर्म होईल डू नॉट. तर अशा प्रकारे आपण ॲब्रिव्हिएशन होतं त्याला आपण लॉंग फॉर्मच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. या दोन्ही उदाहरणांना हाफ इच प्रमाणे अर्धा मार्क आहे आणि दोन्हींची मिळून 1 मार्क होतात. त्याच्यानंतर पुढे पाहूया 5वा क्वेश्चन. 5वा आणि या ठिकाणचा या क्वेश्चनमधल्या पहिल्या क्वेश्चनमधला 5वा उपप्रश्न आणि शेवटचा उपप्रश्न तो आहे की व्हॉट इज द नेम ऑफ द पोएट हू रोट दिस पोएम. ही कविता ज्या कवीने लिहिलेली आहे त्यांचं नाव काय आहे. आताच मी जेव्हा कविता वाचून दाखवली त्यावेळेला त्या नावाचा उच्चार केला होता. ते नाव आहे केन नेस्बिट.
तर आता आन्सर लिहिताना आपण कसं लिहायचं, फुल फॉर्ममध्ये पण आपण याचं उत्तर लिहू शकतो की केन नेस्बिट इज द नेम ऑफ द पोएट, किंवा द नेम ऑफ द पोएट इज केन नेस्बिट. अशा पद्धतीचे उत्तरं या ठिकाणी स्वीकारले जातात. आपण त्या उत्तरांना बरोबर गृहीत धरतो. अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो. यातला प्रत्येक उपप्रश्न 1 गुणासाठी होता, हे मी आधीच सांगितलेलं आहे. आता पाहूया आपण पुढचा प्रश्न किंवा मुख्य प्रश्न क्रमांक 2. तर त्या 2 मध्ये काय नेमकं विचारलेलं आहे ते आता तुमच्या सगळ्यांच्या समोर इथं झूम करून मी दाखवतोय. तुम्ही पाहू शकत असाल तर क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे दिसेल. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 दिसतो. तो प्रश्न आहे की रीड द फॉलोइंग न्यूज आयटम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आपल्याला न्यूज ॲनालिसिस नावाचं एक टॉपिक होतं. त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज दाखवण्यात आलेल्या होत्या, फ्लॅश आउट करण्यात आलेल्या होत्या. त्यातल्या एका न्यूजवर क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत या ठिकाणी 5 मार्कांसाठी. म्हणजे जसं पूर्वी पॅसेज यायचा आणि पॅसेजवर आधारित क्वेश्चनचे उत्तर लिहिताना तुम्हाला 5 मार्क 5 क्वेश्चनसाठी असायचे. तर अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि प्रत्येकाला 1 ईच याप्रमाणे गुणदान करण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. अगोदर त्याआधी पाहूया की ही न्यूज कुठली निवडलेली आहे. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. आता मी ही न्यूज रीड आउट करतो, तुम्ही सगळेजण केअरफुली ऐका. मुंबई September 9. Famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. She refused to give any reasons for her decision. However, sources close to her revealed that now she wants to make a career in politics. आता या ठिकाणची ही न्यूज आपण वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की एक रितिका नावाची ॲक्ट्रेस आहे. ती आता तिची फिल्म लाईन सोडण्याचा तिने निर्णय घेतलेला आहे, तिने डिसिजन घेतलेला आहे. त्याचं कारण तिनं स्वतः नाही सांगितलेलं, परंतु एका इन्फॉर्मल चॅटमध्ये तिनं अशा पद्धतीच्या बातमीचे संकेत दिले होते. तिचे निकटवर्तीय जवळ असणारे जे कोणी सोर्स आहेत तर त्यांचं सांगणं असं आहे की ती करिअरमध्ये जाण्याच्या तयारीत आहे किंवा तिची इच्छा आहे की यापुढचं करिअर तिला पॉलिटिक्समध्ये करायचं आहे किंवा राजकारणात करायचं आहे. तेव्हा आता या न्यूजवर आधारित क्वेश्चन आन्सर्स आता आपल्याला पाहायचे आहेत. तर ते तुम्ही पहिल्या पेजवरचे 2 क्वेश्चन्स या ठिकाणी देण्यात आलेले कोणते ते आता आपण पाहूयात. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय त्यातला पहिला प्रश्न आता झूम करून तुमच्या समोर इथं येतोय. तर तुम्ही आता पहा, इथे तुम्हाला दिसेल की हू वॉन्ट्स टू टेक अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. ॲक्टिंगमधून ब्रेक कोण घेणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हेडिंगमध्येच भेटून जातं, हेडलाईनमध्येच भेटून जातं. त्याचं उत्तर आहे रितिका वॉन्ट्स टू टेक अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग, किंवा या प्रश्नाचं उत्तर आहे की रितिका वॉन्ट्स टू टेक अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. इथं आपल्याला हेडिंगवरूनच लक्षात येतं कोण ब्रेक घेऊ इच्छित आहे, तर रितिका ब्रेक घेऊ इच्छित आहे. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे की व्हॉट इज द नेम ऑफ द बिग बजेट मूव्ही. तिनं जो शेवटचा मूव्ही आता जी साईन केलेली फिल्म आहे आणि त्याच्यानंतर तिनं ठरवलेलं आहे की मी आता कुठेही काम करणार नाही किंवा कुठल्याही इतर मूव्हीमध्ये काम करणार नाही. तर तिच्या शेवटच्या चित्रपटाचं नाव तिथं देण्यात आलेलं आहे की अंत इज द नेम ऑफ द बिग बजेट मूव्ही. अंत नावाचा जो सिनेमा आहे तो ती शेवटचा सिनेमा म्हणून करणार आहे. यानंतर ती कुठलाही नवा सिनेमा साईन करणार नाही असं तिनं आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी आता आपण 2 क्वेश्चन पाहिलेले आहेत या न्यूजवर आधारित. उर्वरित क्वेश्चन्स पाहण्यासाठी आता आपल्याला जावं लागेल प्रश्नपत्रिकेच्या नंबर 2च्या पेजवर. आता आपण पाहतोय तुमच्या सगळ्यांच्या समोर आपल्या प्रश्नपत्रिकेचं दुसरं पेज फ्लॅश आउट होत आहे. आता त्याला मी झूम करतो आणि तुम्हाला दिसू शकतील सगळे प्रश्न क्लिअरली. आपण एक एक प्रश्न पाहत पुढे जात आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवतो यानंतरचा तिसरा उपप्रश्न या न्यूजवर आधारित, तो आता आपण पाहतोय. तर तो क्वेश्चन कोणता आहे ते आता पाहूया आपण. तिसरा प्रश्न आहे राईट द मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन मराठी. खाली 2 शब्द देण्यात आलेले आहेत की जे की इंग्रजीमधून आहेत आणि तुम्हाला त्याचं मराठीमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी देण्यात आलेला पहिला शब्द आहे, तुम्ही पाहू शकता, फेमस, आणि त्याचं उत्तर मराठीमधलं आहे. फेमसचा अर्थ होतो प्रसिद्ध किंवा लोकप्रिय. त्याच्यानंतरचा दुसरा शब्द होता डिसिजन. डिसिजन म्हणजे निर्णय, आणि निर्णय मराठीमधून त्याचा अर्थ होतो, म्हणून त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे की डिसिजनचं उत्तर निर्णय. तर या 2 शब्दांच्या मराठीतून अर्थांना तुम्हाला प्रत्येकी अर्धा मार्क, म्हणजेच हा प्रश्न 1 गुणासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुम्हाला आता त्याची कल्पना आलेली आहे. त्याच्यानंतरचा चौथा क्वेश्चन आता आपण पाहूया. चौथा प्रश्न जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो आहे की व्हॉट डीड शी रिव्हील. शी रिव्हील म्हणजे तिनं काय वक्तव्य केलेलं आहे. तर तिनं काय सांगितलेलं आहे ते इथं पाहूया. शी रिव्हील दॅट शी विल नॉट साईन एनी फिल्म्स आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूव्ही अंत. या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर इथपर्यंत पाहायला मिळेल. इथून स्टार्ट होतं शी रिव्हील दॅट शी विल नॉट साईन एनी फिल्म्स आफ्टर कम्प्लिटिंग द बिग बजेट मूव्ही अंत. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा आणि शेवटचा उपप्रश्न आहे की व्हॉट डू द सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील. आता तिच्या जवळचे जे कोणी सोर्सेस आहेत किंवा स्रोत आहेत ज्यांच्याकडून बातमी मिळालेली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे यावर. तर त्यांचं म्हणणं आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर ते म्हणणं म्हणजे ते आहे की द सोर्सेस क्लोज टू हर रिव्हील
दॅट नाव शी वॉन्ट्स टू मेक अ करिअर इन पॉलिटिक्स. तिच्या जवळच्या निकटवर्तीय लोकांचं म्हणणं असं आहे की ती आता राजकारण जॉईन करू पाहत आहे किंवा तिची राजकारणामध्ये जाण्याची इच्छा आहे. आता आपण येऊया पुढच्या तिसऱ्या प्रश्नाकडे, मुख्य प्रश्न क्रमांक 3. आता आपण पाहिलेला दुसरा प्रश्नसुद्धा 5 मार्कांसाठीचा होता. त्यानंतर आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3 काय आहे. तर तो प्रश्न कुठला आहे ते इथे तुम्हाला दिसत असेलच, फ्लॅश होत असेलच. आता आपण पाहूया तिसरा प्रश्न आहे की सेपरेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन डज अँड डोंट्स. हे करा, हे करू नका, अशा पद्धतीच्या सूचना या पद्धतीच्या प्रश्न प्रकारामध्ये दिल्या जातात. वर्गामधून हा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला होता चांगल्यापैकी, तोच सगळ्यांना जमतही होता व्यवस्थित. आता आपण पाहूया इथं कुठली उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याचं वर्गीकरण करत असताना आपल्याला डज अँड डोंटचा वापर कसा करायचा आहे. तर ते आता तुम्ही पाहू शकता. इथं पाहूया आपण. पहिलं एक्झाम्पल आहे ग्रो मोर ट्रीज. नंबर 2 हेल्प टू सेव्ह एन्व्हायरमेंट. नंबर 3 डोंट वेस्ट वॉटर. नंबर 4 कंट्रोल पोल्युशन. अँड नंबर 5 डोंट ब्लो हार्श हॉर्न्स. आता इथं पाहूया एक एक करून. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की ज्या सूचना सकारात्मक असतात किंवा होकारार्थी असतात त्यांना घ्यायचं डजमध्ये आणि ज्या नकारात्मक असतात त्यांना टाकायचं डोंट्समध्ये. तर इथं तुम्ही पहिली सूचना पहा, ग्रो मोर ट्रीज, अधिकाधिक झाडं लावा. लावा याचा अर्थ लावू नका असा नाही होत किंवा काही करू नका असं नाही होत. नकारार्थी त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही नकारात्मक शब्द या वाक्यात दिसत नाही. म्हणजेच इथली निवड आपण या वाक्याची कुठल्या गटामध्ये करणार आहोत तर त्याला टाकणार आहोत आपण डजमध्ये. ओके, तर त्या ठिकाणी पहिली सूचना जाईल आपली ग्रो मोर ट्रीज, हा भाग डजमधला नंबर 1. त्याच्यानंतर पुढची सूचना हेल्प टू सेव्ह एन्व्हायरमेंट. हेल्प टू सेव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी मदत करा. आता करा म्हणजे याचा अर्थ हे करा म्हणून सांगण्यात आलेले, म्हणून त्याला पण आपण टाकूया डजमध्ये. त्याच्यानंतर नंबर 3 आहे डोंट वेस्ट वॉटर. पाणी वाया घालू नका. या ठिकाणी नका म्हणजेच नकारार्थी शब्द आलेला असल्यामुळं त्याची रवानगी आपल्याला करावी लागेल डोंट्सच्या कॉलममध्ये. तर आपण त्याला टाकूया डोंट वेस्ट वॉटर या लाईनला डोंट्सच्या कॉलममध्ये नंबर 1. त्याच्यानंतर पुढची सूचना जी आहे नंबर 4ची कंट्रोल पोल्युशन. कंट्रोल पोल्युशन म्हणजे पर्यावरणामध्ये होत असलेलं प्रदूषण आहे ते नियंत्रित ठेवा किंवा त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. तर या ठिकाणची चौथी सूचना ही ठेवा म्हणून आहे, म्हणजे हे करा म्हणून आहे, म्हणून त्याला आपण टाकलं डजच्या लिस्टमध्ये. म्हणून तिथं ते होईल नंबर 3चं वाक्य डजमधलं. आता या ठिकाणी आपण नीट पाहिलं तर त्याच्या पुढे 5वी सूचना ही परत नकारात्मक आलेली आहे. डोंट ब्लो हार्श हॉर्न्स. हार्श म्हणजे अतिशय कानाला त्रासदायक अशा पद्धतीचे हॉर्न्स कोणीही वाजवू नयेत, म्हणजे या ठिकाणी ही कृती करू नका म्हणून सांगण्यात आलेले, म्हणून त्याला टाकूया आपण डोंटमध्ये. तर अशा पद्धतीनं डज अँड डोंट्सच्या क्वेश्चनमध्ये आपण 3 वाक्य डजचे काढलेले आहेत आणि 2 वाक्य डोंटचे काढलेले आहेत. यापैकी प्रत्येक बरोबर वाक्यासाठी 1 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 1 मार्क इज देअर फॉर ईच करेक्ट सेंटेन्स. आता जाऊया आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. तो प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4 डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करा किंवा दिलेल्या सूचनांचे पालन करा. या ठिकाणी एकूण 5 उपप्रश्न समाविष्ट आहेत. त्यातला पहिला उपप्रश्न आहे की मेक येस नो टाईप क्वेश्चन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यापासून येस नो टाईपचा क्वेश्चन बनवायचा आहे. या येस नो टाईपच्या क्वेश्चनलाच आपण आणखी वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणून सुद्धा ओळखतात. इथं देण्यात आलेले वाक्य सिंपल आहेत. पहिलं वाक्य आहे यू आर रायटिंग अ स्टोरी. यू आर रायटिंग अ स्टोरी. तू कथा लिहित आहेस, तू गोष्ट लिहित आहेस. आता या प्रश्नाचं, या वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना सोप्या पद्धतीनं व्हर्बल क्वेश्चन बनवण्याची ट्रिक सांगितलेली आहे की वाक्य जर सहाय्यकारी क्रियापद देण्यात आलेलं असेल तर ते वाक्याच्या सुरुवातीला येतं. म्हणून मग या ठिकाणी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे आर. ARER या ठिकाणी आपण पाहू शकतो ARER. तर ह्या आरला, एक मिनिट मी या ठिकाणी त्याला राऊंड करतो. इथं तुम्ही पाहू शकता UR. मग ह्या आरला आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतोय म्हणून त्याचं पहिलं अक्षर आद्याक्षर हे कॅपिटल होईल A. मग इथं आपण घेताना त्याला घेतलेलं आहे आर म्हणून आणि तिथं क्वेश्चन बनला आहे RU, म्हणजे UR असेल तर RU तयार होईल आणि पुढचा भाग जशाला तसा लिहून शेवटी क्वेश्चन मार्क दिला की व्हर्बल क्वेश्चन बनतो. म्हणजेच इथं प्रश्न कसा तयार होईल, आर यू रायटिंग अ स्टोरी क्वेश्चन मार्क. इथं तुम्ही पाहू शकता क्वेश्चन मार्कसुद्धा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आहे, पुढचा उदाहरण 2 नंबरचं. तर ते आहे की शी इज गोईंग होम. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला ओळखता आलेलं असेलच, ते आहे इज. आता आपण या ठिकाणी घेतलेला इज वाक्याच्या सुरुवातीला येईल. शी इज असेल तर इज शी होईल. इज शी गोईंग होम, ती घरी जात आहे का, अशा पद्धतीचा व्हर्बल क्वेश्चन बनेल, अशा पद्धतीचा इस नो टाईप क्वेश्चन बनेल आणि शेवटी न विसरता क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. या 2 प्रश्नांना, या 2 प्रश्न तयार केलेले जे आहेत त्या वाक्यांना प्रत्येकी 1 गुण, याप्रमाणे 2 गुण असणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आता आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन म्हणजेच उपप्रश्न क्रमांक 2, तो आहे मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस निगेटिव्ह. दिलेल्या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की दिलेलं वाक्य होकारार्थी असतं आणि त्याला आपल्याला नकारार्थी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण नॉटचा यूज करत असतो. नॉटची जागा ठरलेली आहे, ती जागा असते वाक्यात आलेल्या सहाय्यकारी क्रियापदाच्या समोरची. आता इथं पहिल्यांदा पाहूया वाक्य काय दिलंय. वाक्य आहे आय एम गोईंग. आता आय एम गोईंगमध्ये ॲम हे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, नकार लावत असताना ह्या ॲमच्या पुढे नॉट घ्यायचं. आय ॲम नॉट गोईंग. हिअर यू कॅन सी द राईट आन्सर. आय एम नॉट गोईंग, मी जात नाही आहे. पहिलं वाक्य होतं मी जात आहे.
आता त्याचं नकारार्थी झालं आय एम नॉट गोईंग, मी जात नाही. आता याच्यानंतरचं पुढचं वाक्य आपण पाहतोय, तर ते पुढचं वाक्य तुम्ही पाहू शकता, ते आहे शी वॉज स्लीपिंग, ती झोपत आहे. आता या ठिकाणी शी वॉज नॉट स्लीपिंग असं त्याचं नकारार्थी वाक्य तयार होईल. आपण या ठिकाणी वॉजच्या समोर नॉटचा यूज करून हे वाक्य नकारार्थी बनवलं आहे. अशा पद्धतीने तयार केलेले आहे. 2 वाक्यासाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 गुण आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न लगेच पाहूया आपण. तो आहे क्वेश्चन नंबर 3, राईट द अपोजिट्स ऑफ. राईट द अपोजिट्स ऑफ म्हणजेच विरुद्धार्थी शब्द लिहा. खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द. पहिला शब्द आहे राईट. राईट, RIGHT राईट. राईटचं अपोजिट होतं रॉंग. राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चुकीचं. त्याच्यानंतर पुढचं सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, ते आहे गुड आणि गुडचं अपोजिट आहे बॅड. सोपे शब्द होते दोन्हीही, एका मार्कासाठी प्रत्येकी. तर या दोघांना मिळून 2 गुण होते. आता पाहूया त्याच्या पुढचा उपप्रश्न क्रमांक 4. म्हणजेच आपण पाहूया इथे कुठला क्वेश्चन आहे, राईट द प्लुरल्स ऑफ. खाली दिलेल्या शब्दांचे अनेक वचनी रूप लिहा. आता इथं दिलेलं पहिलं एक्झाम्पल आहे फ्रेंड, FRIEND फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र. आता या फ्रेंडचं अनेक वचन येस लागून होतं फ्रेंड्स. आणि त्याच्या पुढचा नंतर दिलेला शब्द आहे नेबर, NEIGHBOUR नेबर. नेबरला एस लागून त्याचं सुद्धा अनेक वचन होतं नेबर, नेबर्स. तर यापैकी प्रत्येक उदाहरणाला प्रत्येकी 1 गुण, याप्रमाणे 2 गुणांसाठी हा सुद्धा उपप्रश्न होता. आता या डू ॲज डायरेक्टेडच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न आता आपण पाहतोय, तो आहे 5वा प्रश्न, जो तुमच्यासमोर या ठिकाणी झूम करून तुम्हाला दाखवतो. तो आहे की राईट एनी 4 रिलेटेड वर्ड्स ऑफ ईच. या ठिकाणी 2 शब्द देण्यात आलेले आहेत आणि त्याचे संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. लक्षात घ्या, आपली व्होकॅब्युलरी जी असते तिला ग्रामर एवढंच महत्त्व आहे. तुम्हाला शब्दांचं जितकं ज्ञान असेल तितकी ती भाषा चांगल्यापैकी बोलायला लिहायला सोपी जात असते. म्हणून आपल्याकडं जेव्हा केव्हा परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर ते 2च गोष्टीवर जास्त बेस असतो त्याचा. तो त्यापैकी पहिला भाग किंवा पहिला स्ट्रेस असतो, पहिला जे भर असतो किंवा जास्त करून त्याच्यावरती वजन दिलेलं असतं, तो भाग असतो व्होकॅब्युलरी. आणि सेकंडरी पार्ट असतो तो दुसरा पार्ट म्हणजे ग्रामर. आता या ठिकाणी हा क्वेश्चन व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणून आता आपण पाहूया की या प्रश्नामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे. इथं देण्यात आलेला एक शब्द आहे ट्रॅव्हलिंग. आता या ट्रॅव्हलिंगशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास. आता प्रवास करत असताना आपल्याला जे काही शब्द सुचतात प्रवासाशी संबंधित ते सगळे तुम्हाला तिथं लिहायचे. तिथे एकूण फक्त 4 शब्द अपेक्षित आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तुम्हाला कितीही शब्द आठवू शकतात. फक्त इथं अट एकच आहे की लिहित असताना शब्दांचं स्पेलिंग चुकू देऊ नये. आपला शब्द जर चुकीच्या स्पेलिंगमुळे चुकला तर त्याचे गुण तुम्हाला मिळत नाहीत. मग इथं पाहूया आपण कोणकोणते शब्द या ठिकाणी देण्यात आलेले आहेत किंवा आपण कोणते लिहू शकतो ट्रॅव्हलिंगशी संबंधित. इथं मी काही प्रातिनिधिक शब्द घेतले. तर पहिला आहे तिकीट. पहा, आपण ट्रॅव्हलिंग करतो, आपण तिकीट काढून प्रवास करतो. आपण कशाने प्रवास करतो, आपण व्हेकल्सने प्रवास करतो, म्हणून तिथं सेकंड वर्ड आहे व्हेकल्स. आपण रोडने प्रवास करतो म्हणजे आपण माध्यम काय वापरतो, रस्त्याने जातो, म्हणून आपण त्या ठिकाणी रोड हा शब्द सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण आपल्यासोबत काही सामान कॅरी करत असतो, त्याला आपण लगेज म्हणतो. प्रवास करत असताना ही जी 4 उदाहरणं मी इथं दिलेली आहेत हे कंपल्सरी प्रवासाचा भाग आहेत. लक्षात ठेवा, आपण तिकीट, वाहन, रस्ता आणि सामान म्हणजेच तिकीट, व्हेकल्स, रोड अँड लगेज हे 4 जे शब्द आहेत हे ट्रॅव्हलिंगशी पक्के संबंधित आहेत. हे यावरून आपल्याला लक्षात येतच. म्हणून आता या ठिकाणचे हे 4 झाल्याच्या नंतर पाहूया आता पुढचा कीवर्ड कुठला देण्यात आलेला आहे, तर तो आहे गार्डन. आता तुम्हाला माहिती आहे गार्डन म्हणजे बगीचा, बाग. आता हा शब्द आपल्या द सेल्फिश जायंट नावाची जी स्टोरी आपण शिकलेलो आहोत त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे चांगल्यापैकी. आणि तिथं सुद्धा खूप सारे शब्द त्याच्याशी संबंधित त्या स्टोरीमध्ये येऊन गेलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत त्याच्याशी संबंधित मी कुठले 4 शब्द लिहिलेले आहेत. तर त्याच्यामधला पहिला शब्द मी निवडलेला होता तो आहे ट्रीज. त्याच्यानंतरचा दुसरा शब्द होता फ्लावर्स. नंबर 3 बटरफ्लाईज आणि नंबर 4 गार्डनर. आता यापैकी प्रत्येकाचे अर्थ मी एक्सप्लेन करून सांगतो. ट्रीज म्हणजे झाडं, फ्लावर्स म्हणजे फुले, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरे, गार्डनर म्हणजे माळी. याशिवाय सुद्धा तुम्ही ब्लॉसम्स किंवा त्याच झाडांचे किंवा गार्डनचे इतर पार्ट जे कुठले असतात तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्या ठिकाणी तुम्ही लॉन लिहू शकता, त्या ठिकाणी ग्रास लिहू शकता. गार्डन म्हणल्याच्या नंतर ब्लॉसम्स लिहू शकता, स्प्रिंग लिहू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द जे की गार्डनशी संबंधित असतात तर त्या सगळ्या शब्दांचा समावेश त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. फाउंटेन लिहू शकता. गार्डन म्हणल्याच्या नंतर ज्या काही सुशोभीकरणाच्या इतर गोष्टी असतात तर त्यासुद्धा लिहू शकता. तर अशा पद्धतीपैकी कुठलेही 4 शब्द तुम्हाला तिथं निवडून लिहायचे होते. मी माझ्या कल्पनेने लिहिलेले 4 शब्द तुमच्यासमोर वाचून दाखवलेले आहेत. आता पाहूया आपण त्याच्या पुढचा प्रश्न आणि तो आहे नेक्स्ट पेजवरती. तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या आणि 3ऱ्या पेजवरती. तर 3रं पेज आता लगेच तुमच्यासमोर येत आहे. हां, हे पहा तुम्ही इथे पाहू शकता. 3रं पेज पण आपण सिलेक्ट केलेलं आहे. आता त्याला थोडंसं झूम करतो म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना दिसायला व्यवस्थित दिसेल, समजून घ्यायला सोपं जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला जे पहिले 2 प्रश्न दिसतात ते सुरुवातीला हायलाईट करणार आहोत आपण. त्यातला पहिला आहे क्वेश्चन नंबर 5, मॅच द पेअर्स ऑफ द वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. इथं तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 कॉलम्स दिलेले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला ते दिसतच असतील स्पष्टपणे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल ग्रुप ए आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रुप बी. आता आपल्याला काय करायचं, ग्रुप ए आणि ग्रुप बी यांच्या जोड्या जुळवायच्यात. पण ह्या जोड्या जुळवत असताना आपल्याला बाण दाखवायचा नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी
फक्त त्याचा पर्याय क्रमांक मुद्दामच दिलेला नाही ABCDच्या फॉर्ममध्ये, कारण मुलं बऱ्याचदा काय करतात, उत्तर नोंदवत असताना फक्त त्याचा ऑप्शन नंबर टाकतात किंवा तिथं त्या ठिकाणी ऑप्शनला दिलेलं जे काही नाव असेल A असेल, B असेल, C असेल, D असेल तेवढंच लिहितात. इथं तसं अपेक्षित नाही आहे. इथं शब्द लिहिण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आलेली आहे. लाईन तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी आखून दिलेली आहे. तुम्हाला त्या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पुढच्या गटातून शोधून लिहायचा आहे. आता आपण पाहूया त्याची उत्तरं कोणते आहेत, विचारले गेलेले प्रश्न कोणते आहेत. तर त्या ठिकाणी पहिला ग्रुप ए मधला शब्द आहे एरर. आता आपल्याला सिमिलर वर्ड्सच्या जोड्या जुळवायच्यात, समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवायच्यात. म्हणून आपल्याला ग्रुप बी मधले 4ही शब्द समजून घ्यावे लागतील. अगोदर 4 असतील, 5 असतील, जे काय असतील 5 आहेत. तर ह्या 5 शब्दांचा अर्थ आधी समजून घ्यावा लागेल. एरर म्हणजे चूक. जॉय म्हणजे आनंद. त्यानंतर आहे नॉट इन गुड कंडिशन म्हणजे चांगल्या स्थितीत नाही आहे, नसणे. त्याच्यानंतर नॉट ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह नसणे किंवा ज्याला आपण म्हणू क्रियाशील नसणे. त्याच्यापुढे आहे अ मिस्टेक म्हणजे चूक. आणि त्याच्यानंतर 5वा ऑप्शन आहे एल्डर पीपल म्हणजे जे मोठे लोक असतात, वयाने ज्येष्ठ असतात ते. आता या ठिकाणी आपला शब्द होता एरर आणि त्याचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे, तो आहे अ मिस्टेक म्हणजेच चूक. त्याच्यानंतरचा पुढचं नंबर 2चं एक्झाम्पल आहे लेझी. लेझी म्हणजे आळशी. तर आळशी याचाच अर्थ ते नॉट ॲक्टिव्ह म्हणता येईल त्याला आपल्याला, ॲक्टिव्ह नसणे, क्रियाशील नसणे म्हणजेच आळशी असणे. त्याच्यानंतरची तिसरी जोडी आपण पाहूया, ती तिसरा शब्द देण्यात आलेला आहे डिलाईट. डिलाईट म्हणजे आनंद. आता आपण पाहत होतो ऑप्शन पुढचे वाचत असताना दुसऱ्या गटामध्ये जॉय हा शब्द आनंदासाठी समानार्थी शब्द असल्यामुळं ते त्याचं उत्तर होईल जॉय. आता त्याच्यानंतरचा चौथा शब्द जो आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे तिथं देण्यात आलेला आहे, तो आहे ग्रोन अप. ग्रोन अप म्हणजे पूर्ण वाढ झालेली, विकसित झालेली व्यक्ती. याचाच अर्थ एल्डर पीपल किंवा मोठे लोक ज्यांना आपण ग्रोन अप म्हणून ओळखत असतो. तर त्या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत एल्डर पीपल. त्यानंतरचा 5वा क्वेश्चन आहे जो की इथं तुम्ही पाहू शकता 5वा शब्द आहे दिलेला क्रेझी. आता क्रेझीचा सिमिलर वर्ड एकच उरलेला आहे पुढच्या पर्यायांमधला, नॉट इन गुड कंडिशन म्हणजे चांगल्या स्थितीत नसलेला, बिघडलेला असणे, याचाच अर्थ क्रेझी. तर या ठिकाणी आपण ही जी 5ही उत्तरं शोधलेली आहेत ते या ठिकाणचे अचूक पर्याय आहेत. तुम्ही लिहिले असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकी एक याप्रमाणे तुम्हाला इथले 5 गुण मिळतील. जर का त्यातला एखादा शब्द चुकला असेल तर एक जोडी चुकली की 2 जोड्या चुकत असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या ठिकाणी तुमची एक चूक तुमचे 2 मार्क घेऊन जाणारी आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला अशा पद्धतीचा मॅच द पेअर्सचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो, अगदी काळजीपूर्वक तिथले ऑप्शन्स पाहिले पाहिजे. आपण त्याचं उत्तर कन्फर्म झाल्याशिवाय लिहायचं नाही. एक चूक आपल्याला 2 मार्कांसाठीचं नुकसान देऊन जाते. तर त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा क्वेश्चन लगेच पाहायचा आहे आणि तो आहे क्वेश्चन नंबर 6. अंडरलाईन द ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता पहा, हा एक महत्त्वाचा ग्रामरवर आधारित क्वेश्चन आहे, व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. तर इथं काय विचारलेलं आहे की तुम्हाला काही वाक्य देण्यात आलेली आहेत आणि ह्या वाक्यांमधून तुम्हाला निवडायचे त्या ठिकाणी असणारं ऑब्जेक्ट किंवा या वाक्यात आलेले ऑब्जेक्ट्स. आता ऑब्जेक्ट 1 असेल, 2 असू शकतात. जसं की आपण शिकलोय, आपण वर्गामधून सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 ज्याला की आपण म्हणतो प्रायमरी ऑब्जेक्ट आणि सेकंडरी ऑब्जेक्ट किंवा ज्याला आपण 2 पद्धतीचे ऑब्जेक्ट म्हणून ओळखत असतो. तर त्यातलं एक मुख्य असतं आणि दुसरं जे असतं तर ते सपोर्टिंग असतं. इथं आपण पाहणार आहोत नेमकी कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्ट्स इथं देण्यात आलेले आहेत ते. तर त्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहूयात आपण की मिसेस देसाई टीचेस अस इंग्लिश. मिसेस देसाई आम्हाला इंग्रजी शिकवतात. इथं मी अंडरलाईन करून तुम्हाला सांगितलेलंच आहे, दाखवलेलं आहे. तिथलं ऑब्जेक्ट कोणतं आहे, इथे 2 ऑब्जेक्ट आहेत. एक पहिलं आहे अस आणि दुसरं आहे इंग्लिश. ऑब्जेक्ट 1 आहे इंग्लिश जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून ज्याला ओळखतो ते आहे US अस म्हणजे आम्हाला. लक्षात घ्या, आम्हाला आणि इंग्लिश हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. पण यातलं 1 आणि 2 कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी चिकून मी शिकवत असताना पण सांगितलेली तीच आता या ठिकाणी बोलतो, ती बाकीच्या सुद्धा राहिलेल्या 4 वाक्यांना लागू असणार आहे. तर इथं लक्षात घ्या की जी वाक्यामध्ये आलेली कृती दाखवणारा शब्द ज्याला आपण व्हर्ब म्हणतो, तर हा जो व्हर्ब असणारा शब्द असतो जो टीचर्स आहे, तर ती कृती जी डायरेक्टली एखाद्या शब्दावर प्रभाव पाडत असेल, वाक्यामधल्या कर्मावर प्रभाव पाडत असेल तर ते असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ती कृती ज्या व्यक्तीवर प्रभाव पाडत असते तर ते असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण पाहू शकतो इंग्लिश हे डायरेक्ट ऑब्जेक्ट होईल. इंग्लिश हे डायरेक्ट ऑब्जेक्ट कशामुळे असणार आहे, कारण टीचिंगची क्रिया ही ह्या ऑब्जेक्टशी संबंधित आहे. म्हणून आपण सांगायचं या ठिकाणी की इंग्लिश हे त्या ठिकाणचं ऑब्जेक्ट 1 असेल किंवा ज्याला आपण मुख्य ऑब्जेक्ट म्हणून ओळखतो ते असेल आणि सेकंडरी ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट नंबर 2 असेल अस. आता या 2 पैकी ज्यांचं एक ऑब्जेक्ट ज्यांनी निवडले त्यांचंही उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, त्याला पूर्ण मार्क्स दिले जाणार आहेत. ऑब्जेक्ट ओळखा म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ऑब्जेक्ट दोन्ही ओळखता आले तरी खूप चांगली गोष्ट आहे. नाही जर ओळखता आले 2 तर त्यापैकी एक तरी ऑब्जेक्ट तुम्ही ओळखायला पाहिजे होतं. ज्यांचं उत्तर एका ऑब्जेक्टचंही बरोबर आलेलं असेल त्यांना पूर्ण गुण दिले जातील. आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड नंबर ते आहे की ही ब्रॉड सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की त्याने म्हाताऱ्या व्यक्तीसाठी थोडे पाणी आणले. तर या ठिकाणी थोडे पाणी म्हणजे सम वॉटर ही जी कृती आहे ही आणण्याच्या क्रियापदाला पुढे ते जे क्रियापद आहे ते त्या कर्मावरती प्रभाव पाडतं. म्हणून लक्षात ठेवायचं की इथलं कर्म हे होईल सम वॉटर, हे होईल डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि कुणासाठी आणलं ती व्यक्ती म्हणजे फॉर द ओल्ड मॅन म्हणजेच द ओल्ड मॅन म्हणजे ती व्यक्ती होईल सेकंडरी ऑब्जेक्ट म्हणजे त्याला आपण म्हणू ऑब्जेक्ट नंबर 2 किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट.
ठीक आहे, तर या ठिकाणी आपले हे 2 उदाहरणं तुम्हाला समजलेच असतील. आता सोप्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं पुढचे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर ते दुसरे राहिलेले जे 3 उदाहरणं आहेत तर ते कोणते ते पाहू आपण. या ठिकाणी पाहूया तिसरं एक्झाम्पल, शी पेड ₹50 टू द शॉपकीपर. पहिले लक्षात घ्या की पेड हे जे व्हर्ब आहे ते कशाशी संबंधित आहे, तर आपण काय पे केलेले त्या ठिकाणी तिने पे केलेले आहेत ₹50. म्हणून लक्षात घ्यायचं की ₹50 हे होणार या ठिकाणचं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कुणाला पे केलेले आहे, ती व्यक्ती आहे द शॉपकीपर किंवा दुकानदार. तर या ठिकाणी हे होईल ऑब्जेक्ट नंबर 2 किंवा ह्यालाच आपण म्हणतो सेकंडरी ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीने या ठिकाणचे हे दोन्ही ऑब्जेक्ट आपण ओळखलेले आहेत. त्यानंतरचं आता आपण पाहूया पुढचं चौथं एक्झाम्पल. ते आहे की अर्पिता मेल्ड हर फोटोग्राफ्स टू हर सिस्टर. अर्पिताने आपले फोटोग्राफ्स तिच्या बहिणीसोबत शेअर केले किंवा तिला मेल केले. मेल करणे म्हणजे ईमेल पाठवणे, इलेक्ट्रॉनिक मेल पाठवणे, इलेक्ट्रॉनिक टपालाच्या माध्यमातून तिने आपले फोटोग्राफ्स पाठवलेत. मग ही पाठवण्याची किंवा मेल करण्याची कृती ही डायरेक्टली कोणत्या कर्मावर प्रभाव पाडते, तर ते कर्म आहे तिचे फोटोग्राफ्स. लक्षात ठेवा, तिच्या फोटोग्राफ्सविषयी बोलतोय आपण, म्हणून या ठिकाणी ते होईल डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हर सिस्टर, म्हणजे तिच्या बहिणीला पाठवले. इथं व्यक्ती कोण आहे, हर सिस्टर. ही कृती प्रभाव पाडते एका व्यक्तीवर सुद्धा, परंतु या व्यक्तीचा उल्लेख इथे नसला असता तरी या वाक्याचा अर्थ एका ऑब्जेक्टवरही पूर्ण झाला असता. म्हणून या ठिकाणी हे 2 ऑब्जेक्ट आहेत, त्यापैकी कोणते तुम्ही एक निवडलं किंवा एक तुम्हाला लिहिता आलं असेल तरी त्याचे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं आणि शेवटचं एक्झाम्पल या क्वेश्चनमधलं, या उपप्रकारामधलं राहिलेले ते आता आपण पाहणार आहोत. तर ते आहे अभय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. अभयने त्याची कार त्याच्या शेजाऱ्याला विकली. आता त्याची कार विकली, विकण्याची क्रिया ही या गोष्टीवर प्रभाव पाडते, कर्मावर प्रभाव पाडते आणि ते कर्म आहे हीच कार. आणि त्याच्यानंतर त्यानं ती विकली कोणाला, तर ती व्यक्ती आहे त्याची शेजारी, म्हणजे त्यानं त्याच्या शेजाऱ्याला ती कार विकलेली आहे. म्हणजे या ठिकाणचं ते होईल ऑब्जेक्ट नंबर 2. ओके, तर अशा पद्धतीने इथल्या 5 बरोबर वाक्यांसाठी तुम्हाला मिळतील एकूण 5 गुण. आता येऊया आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमधला 7वा प्रश्न, जो की आहे फाइंड द ट्रान्झिटिव्ह अँड इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यातील किंवा दिलेल्या खाली देण्यात आलेल्या प्रश्नातील वाक्ये वाचा आणि त्या वाक्यामध्ये असणारे ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापदं किंवा इनट्रान्झिटिव्ह असलेले अकर्मक क्रियापदं ओळखा. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तिथलं व्हर्ब पाहायचं आहे आणि ते ट्रान्झिटिव्ह प्रकारात मोडतं का इनट्रान्झिटिव्ह प्रकारात मोडतं त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, हे सगळ्यांना डिटेल्स शिकवण्यात आलेलं होतंच. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकारात्मक, इनट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, ट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्या सकर्मक आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. म्हणजे सकर्मक म्हणजे कर्मासह ज्या वाक्यामध्ये क्रियापद येतं तर त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह, आणि कर्माशिवायही ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला म्हणायचं इनट्रान्झिटिव्ह. तर त्या सिरीजमधला पहिला प्रश्न किंवा पहिलं उदाहरण पाहूया आपण. ते आहे आय वोक अप लेट, मी उशिरा उठलो. आता या ठिकाणी वाक्यामध्ये उशिरा उठणे या क्रियापदाला कर्म कोणतंही नाही आहे, म्हणून या ठिकाणचं हे एक्झाम्पल होणार आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचं. म्हणजे इथलं व्हर्ब जे वोकअप आहे हे असेल इनट्रान्झिटिव्ह. त्याच्यानंतरचं सेकंड वन एक्झाम्पल आहे द कॅट स्मेल्ड अ रॅट. मांजराला कशाचा वास आला, उंदराचा वास आला. आता जेव्हा आपण वाक्यामधल्या मुख्य क्रियापदाला काय म्हणून प्रश्न विचारतो किंवा कशाचा म्हणून प्रश्न विचारतो, उत्तर काय मिळालेलं आहे, अ रॅट. म्हणजे या ठिकाणी उत्तर उपलब्ध आहे, याचा अर्थ वाक्यात कर्म उपलब्ध आहे. कर्म उपलब्ध आहे म्हणजेच ते कर्म असल्यामुळं इथलं स्मेल्ड हे व्हर्ब ट्रान्झिटिव्ह प्रकारचं व्हर्ब होणार आहे. त्यानंतरचं तिसरं एक्झाम्पल आपण पाहतोय, तिसरं आहे अ रोज स्मेल्स स्वीट. गुलाबाचा वास हा कसा येतो, स्वीट येतो, गोड येतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म नाही आहे, त्याचा वास येतो, कसा येतो सांगण्यात आलेला आहे, कसा येतो याचा अर्थ या ठिकाणी या वाक्यामध्ये आलेलं जे स्वीट आहे ॲडजेक्टिव्ह आहे, ना की ते ऑब्जेक्ट आहे. म्हणून या ठिकाणचं वाक्य ऑब्जेक्ट नसल्यामुळे होईल इनट्रान्झिटिव्ह प्रकाराचं. त्याच्यानंतरचं चौथं वाक्य आय फिल्ड द बकेट, मी बकेट भरले. बकेट भरले याचा अर्थ काय भरले, काय, याचं उत्तर या ठिकाणी आहे बकेट भरले, म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म उपलब्ध आहे, म्हणून हे होईल ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. त्याच्यानंतरचं 5वं एक्झाम्पल आपण पाहतोय ते आहे द ग्लास वॉज फुल. ग्लास कसा आहे, फुल आहे. फुल म्हणजे भरलेला आहे. भरलेलं म्हणजे या ठिकाणी हे विशेषण आहे, हे ऑब्जेक्ट होत नाही, म्हणून या प्रकारच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत नसल्यामुळं इथलं व्हर्ब होईल इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. तर अशा प्रकारे पहिलं इनट्रान्झिटिव्ह, दुसरं ट्रान्झिटिव्ह, तिसरं इनट्रान्झिटिव्ह, चौथं ट्रान्झिटिव्ह आणि 5वं इनट्रान्झिटिव्ह. अशा पद्धतीनं असे हे 5 व्हर्ब्स तुमच्या समोर आहेत. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही, किंवा तुम्हाला उत्तरासहित सगळं पाहिजे असेल तर ते ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलंच आहे. आता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, आणि या प्रश्नाचं आपण पाहतोय की तो 8व्या नंबरचा प्रश्न आहे आणि यानंतर 8व्याच्या नंतरचा 9वा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर त्या अगोदर आता पाहूया आपण डिटेलमध्ये 8वा प्रश्न काय आहे आणि तो प्रश्न कशाशी संबंधित आहे. तर क्वेश्चन नंबर 8 आहे की राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तर तिथं काय सांगण्यात आलेलं आहे की देण्यात आलेले वाक्य ट्रू आहेत का फॉल्स आहेत, सत्य आहेत का असत्य आहेत, ते खरे आहेत का खोटे आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स लिहायचं आहे. ते दिलेले वाक्य कसे आहेत हे ओळखायचे आहेत. आता इथलं पहिलं वाक्य देण्यात आलेलं आहे द जायंट वॉज नॉट सेल्फिश इन द स्टार्ट.
सुरुवातीला या कथेमध्ये राक्षसाचं जे वर्णन आलेलं आहे, हा राक्षस अगोदर स्वार्थी नव्हता. आता या स्टोरीमध्ये राक्षसाचं हृदय परिवर्तन शेवटच्या भागात होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की राक्षस सुरुवातीला स्वार्थीच होता. मग इथं सांगण्यात आलेलं आहे की तो सुरुवातीला स्वार्थी नव्हता, म्हणजे हे वाक्य होईल फॉल्स. त्याच्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल आता आपल्याला पाहायचं आहे, ते आहे द गार्डन वॉज बिग अँड लवली. बाग कशी होती? मोठी होती आणि खूप सुंदर होती. अगदी बरोबर आहे, ती बाग सुंदरच होती, म्हणून ते वाक्य होईल ट्रू. त्याच्यानंतरचं तिसरं एक्झाम्पल आपल्याला जे पाहायचं आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, ते आहे की द जायंट स्टेड विथ हिज फ्रेंड फॉर 7 years. तो राक्षस त्याच्या मित्राकडे 7 वर्ष राहायला गेला होता. ही गोष्ट बरोबर आहे. कॉर्निश ऑग्रे नावाचा त्याचा फ्रेंड होता, त्याच्याकडे तो 7 वर्षासाठी राहायला गेला होता. अशा पद्धतीने या ठिकाणचं हेही वाक्य सत्य आहे. त्याच्यानंतरचं आता आपण पाहूया नेक्स्ट सेंटेन्स आहे नंबर 4चं सेंटेन्स. ते आहे की द स्प्रिंग फॉरगॉट टू कम इन जायंट्स गार्डन. राक्षसाच्या बागेमध्ये वसंत ऋतू यायचंच विसरून गेला. अगदी बरोबर आहे, वसंत ऋतू यायचं विसरला होता आणि त्यामुळे हे सेंटेन्ससुद्धा बरोबर होईल. त्याच्यानंतरचं 5वं आणि शेवटचं वाक्य आहे ते आहे की लास्टली द जायंट चेंज्ड अँड बिकेम काइंड. शेवटी तो राक्षस बदलला, त्याचं हृदय परिवर्तित झालं आणि तो खूप दयाळू बनला. अगदी बरोबर आहे, राक्षस या स्टोरीमध्ये शेवटी दयाळूच होतो आणि म्हणून या ठिकाणचं वाक्य हे ट्रू वाक्य होईल किंवा ह्याला आपण ट्रू सेंटेन्स म्हणू शकतो. अशा पद्धतीनं पहिलं वाक्य फॉल्स, दुसरे 4ही वाक्य ट्रू आहेत. म्हणून या प्रश्नाला तुम्हाला प्रत्येक बरोबर वाक्यासाठी 1 गुण याप्रमाणे मार्क्स दिले जातील किंवा मार्क्स मिळतील. आता आपण येऊया आजच्या प्रश्नपत्रिकेतल्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि तो प्रश्न आहे मराठीमध्ये अनुवाद करा, दिलेल्या वाक्यांचं मराठी भाषांतर करा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन मराठी. इथे तुम्ही पाहू शकता ट्रान्सलेशनसाठी तुम्हाला देण्यात आलेली 5 वाक्य ही रादर दॅन द टेक्स्ट आहेत. म्हणजेच हे तुम्हाला सेल्फ रिस्पॉन्स टाईपचे सेंटेन्सेस आहेत आणि त्याची मराठीमधून तुम्हाला भाषांतर करायचे आहेत किंवा या वाक्यांचं तुम्हाला मराठी भाषांतर करायचं. आता नेमकी कोणती वाक्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर ती आता आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसतच असेल, स्क्रीन ॲडजस्ट करतोय. आता पाहूया पहिलं वाक्य इथलं कुठलं आहे. या ठिकाणी देण्यात आलेलं पहिलं वाक्य आहे आय लाईक रीडिंग बुक्स. मला पुस्तके वाचायला आवडतात, असं त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये, तो जो खाली मी दिलेलाच आहे. त्यानंतरचं सेकंड सेंटेन्स पाहूया आपण. वी गेट नॉलेज फ्रॉम द बुक्स. आपल्याला पुस्तकामधून ज्ञान मिळतं, आपल्याला पुस्तकांमधून ज्ञान प्राप्त होतं, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचं तिसरं वाक्य आय हॅव मेनी बुक्स ॲट माय होम. माझ्या घरी खूप सारी पुस्तकं आहेत किंवा माझ्या घरी खूप पुस्तके आहेत, माझ्याकडे पुष्कळ पुस्तकं आहेत, माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, असं कुठलंही वाक्य लिहिलं तरी ते या वाक्याचं जशास तसं मराठी अनुवाद होतो, म्हणून त्याचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतरचं चौथं वाक्य आहे माय स्कूल हॅज अ बिग लायब्ररी. माझ्या शाळेत मोठे ग्रंथालय आहे. पहा, लक्षात घ्या, आपल्या शाळेमध्ये ॲक्च्युअल स्वामी विवेकानंद ग्रंथालय नावाचं खूप मोठं ग्रंथालय उपलब्ध आहे, त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. या ठिकाणी दिलेलं वाक्य माय स्कूल हॅज अ बिग लायब्ररी, त्याचा मराठी अनुवाद असा होतो की माझ्या शाळेत मोठे ग्रंथालय आहे. त्यानंतरचं शेवटचं वाक्य आहे आय शेअर माय बुक्स विथ माय फ्रेंड्स. आता लक्षात घ्या, इंग्रजी भाषेमध्ये जे काही शब्द आहेत ते मराठी भाषेमध्ये जशाच तसे स्वीकारलेले, त्याच्यापैकीच एक शब्द शेअर असा आहे. आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असताना देवाणघेवाण करणे, आदान प्रदान करणे अशा शब्दांच्या अर्थानं सुद्धा आपण तिथं त्याचे समानार्थी शब्द वापरू शकतो. परंतु जर एखाद्याला ते शब्द आठवले नाहीत तरी पण शेअर हा वर्डसुद्धा तिथे ॲक्सेप्ट करून तुम्हाला त्याचे गुण दिले जातील. मी माझी पुस्तके मित्रांसोबत शेअर करतो, मी माझी पुस्तकं मित्रांना देतो घेतो, किंवा मी माझ्या पुस्तकांची माझ्या मित्रांसोबत देवाणघेवाण करतो. यापैकी कोणतंही वाक्य तुम्ही तिथं लिहिलेलं असेल, याच अर्थाचं वाक्य तिथं आलेलं असेल तर ते अगदी बरोबर असणार आहे आणि तुम्हाला त्याचे पूर्ण गुण दिले जाणार आहेत. आता या ठिकाणी तुमच्या सगळ्यांना प्रश्नपत्रिकेत आलेल्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत इत्यंभूत माहिती झालेली आहेच. आता बोलूयात थोडंसं आपल्या झालेल्या चुका आणि आपलं आलेलं बरोबर, हे जे काही असेल ते तुम्हाला या प्रश्नपत्रिकेतून समजलेलंच असणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना हा पेपर तुमच्या घरी तुमच्या पॅरेंट्सला दाखवण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्यासोबत बसून पाहिला तर त्यांना तुम्हाला सांगता येईल की माझं हे उत्तर बरोबर आलेलं आहे, माझं हे उत्तर चुकलेलं आहे. लक्षात घ्या, चुका होऊ द्या, चुकांना घाबरायचं नाही, पण चुका रिपीट होणार नाहीत याची काळजी घ्यायची. या व्हिडिओचा माझा मुख्य उद्देश काय होता की तुम्ही सगळ्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बरोबर सोडवले पाहिजे. आता लक्षात घ्या की फक्त आउट ऑफ मार्क्स घेणं हे टार्गेट नाही आहे आपलं. तुम्हाला एनी 7 असतील, त्या 7 सेंटेन्सेस क्वेश्चनमध्ये दिले असतील आणि एनी 5 करा म्हटलं, तुमचे 5 बरोबर आले पण ते 2 चुकले असतील तर त्या 2चं तुम्हाला काही वाटत नाही जेव्हा तुम्हाला त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळतात. लक्षात घ्या की आपल्याला 7 पैकी 7 उत्तर कशी बरोबर येतील आणि आपला अभ्यास हा विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या पेक्षाही जास्त कसा विस्तृत असेल, कसा सगळा कव्हर करणारा असेल, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सगळ्यांना ही सगळी गोष्ट जी आहे ती
माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आपला सगळा पेपर तुमच्यासमोर मी विस्तृत आणि सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पेपरमध्ये आलेला एक ना एक प्रश्न आता व्यवस्थित समजला असेल. अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा केव्हा कोणत्याही परीक्षेत तुम्हाला विचारला जाईल तर आता तुमच्या चुका होणार नाहीत. लिहिण्याची योग्य पद्धत कशी असली पाहिजे आणि आयडियल स्टाईल ऑफ रायटिंग तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि रायटिंगचं स्किल तुमचं चांगल्यापैकी डेव्हलप झालं पाहिजे. हा या व्हिडिओच्या मागचा उद्देश होता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा, आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. याचसोबत आता तुम्हाला यानंतरचे आपले परत ग्रामरचे व्हिडिओज उन्हाळ्याच्या सुट्टीभर मी पोस्ट करणार आहे. तुम्हाला ते अभ्यासायचे आहेत, त्याच्यावरची प्रॅक्टिससुद्धा आपण क्विजच्या फॉर्ममध्ये घेणार आहोत. हे सगळं तुमच्यासाठी उपलब्ध असेल आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लर्न इझी विथ सिरस्कर CB. ओके, तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि असाच प्रतिसाद देत राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे, सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो.